गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी काम धंद्याचं बघावं लागणार आहे काय काम धंदे आज आपण शिकलेले सवार लोक नाही शिकलेले सवारलेले लोक बिगर कामाचे कोणी त्यांना पैसे द्यायला त्यांचे काय आपण तरी बरे आडाने आपल्याला पैसे देतात लोक नाही का अरे तुला काय सांगाव इतके दिवस झालं मी दारू पिलं नाही सरपंच काय खोटं बोलता रात्री तर पिले होते की ती मी पिला होतं का ते मला कोणीतरी पाजिली होती मग असं हाताने पेल्याशिवाय मन भरत नाही भाऊ असं आहे वय मग नाही त्याच्यासाठी कमवावं लागतंय ना काय कमायचं आहे हो सरपंच बघा अरे आईला हात नको आहे कोणी काही ठेवलेलं आहे ते हात नको लाव ठेव दे आणि मग अरे बॉम्बची मारताना पावळ्यात काय इकडं सरपंच टीव्ही आहे टीव्हीच्या आतून जर आतला काही फुटला बिटला तू मेला तर भेटणार आहे का महाराष्ट्राला पुन्हा तू पण मला एक कळायचं बाहेर काढून ठेवली बघ टीव्ही अरे बाहेर याच्यातले माणसं आत बसत नसते म्हणून बाहेर आणून ठेवले मग विचारू का कोणाला खायला विचारायचंय कोणाची आहे टीव्ही विचार स्वरायचं आणि पुन्हा विचारायचं मला काय वाटतंय घरीला सरपंच शिवा देईन अरे काय शिवाय देईन एकदा ही केल्या काय पेपरला बातमी येणार आहे का आता इथं कोण आहे तुझ्या शिवाय माझ्या शिवाय कोण आहे का इथं टीव्ही शिवाय तू आणि मी आपण तिघच उचला मला आम्ही ते कॅमेरा मेमेरा ऐका भाऊजी नाही तर पुन्हा आपल्याला आहे ना टाकी जेलमध्ये पण थांब ना नुसता माल उचलून घेऊन जाऊन तिथं काय करायचं रे येडपटा याचं काही येत का नाही येत खालते चुंबळ कर ना डोक्यावर घ्यावा लागेल याला तुम्हाला काय माझ्याजवळ काहीच नाही का आता ह्या डोसक्यावर घ्या तुम्ही खड्यावर घ्या उचला आणि व्यवस्थित घे नाही तर हिच्यातले माणसं खाली गादा गादा पडतील हजार तरी आले पाहिजे खड्यावर घ्या तुम्ही खड्यावर घ्या ना अहो ह्याचे पैसे कोण घेणार आहे पैसे मी अर्धे तू अर्धे घेणार आहे ना मग अर्धा घेऊ बर तू अर्धा नाही तू डोक्यावर घे ना पूर्ण मी मला घेणार आहे मला उचलून द्या माझ्या डोसक्यावर माझ्या डोसक्यावर द्या अरे बाबा दूध आलाय सरपंच दूध आलाय जोड काय चाललंय तुमचं सरपंच काय करतो काय चालली इथं मेहनत चालली डोक्यानं तीळ घाली काय तुला काय करते आमच्या डोक्यात घालतोय तुम्हाला कळते काय बायका लेकरं घरी पाहिजे तर इकडं मग सगळ्या पाया लागले सकाळ सकाळ सुक्या दाखवते तुम्हाला सुक्या तो दाखवते तो काय नियोजन दाखवलं काय नाही हे टीव्ही मधले माणसं जरा बिघडले तर त्याला दवाखान्यात नेऊन आणायचे टीव्हीला का सरपंच झाला नाही मी कुणा बिघडलेला मी बिघडलेला डोक्यात पडेल इथले माणसं बिघडले नाही तर खाली वरून रापकान टाकत चोर करून नाही ना सारवलेला चोरून म्हणतो का मग काय आता चोर नाही चोर म्हणते का आमच्या मित्राची त्याने आम्हाला दिली आहे मग त्याने आम्हाला दिली ते म्हणे इकून आणा तर आम्ही असं इकून जाणार आहे तुम्ही चला तुम्ही आम्ही जातो आमचं विचार काय तुम्हाला सरपंच चला सरपंच सरपंच पैसे आले पाहिजे आणि जर कोणाला सांगितलं ना तर पाठीत बुक्का घालीन सरपंच ह्याचे 4-5 हजार तरी येतात काय हो
अरे नवी टीव्ही 2000 यायला लागली तू इथे 4 5 200-300 आले कोणाचा आहे तो क्या कर रहे हो बावळट इकडून महाग डोळे आहात का आम्हाला महाग डोळे आहात समोर याचं तर आम्ही काम करा लागलो तू काय रे सकाळ सकाळ हा अरे तुझ्या मायला तुझा हे काय टीव्ही कशाला चालवलंय कुणी टीव्ही नाचायला चाललाय काय हा तुला काय करायचं रे तुझ्या चष्मा बसून काढ थांब एक मिनिट आता बसून काढ क्या यार तुम मेरे आज गणपती याला काही कळत नाही हे बावळत इकडे इकडे तेव्हा इकडे खाली वाक चल पुढं हा बघितलं घेऊन चालतो तुला आहे ना 50 रुपये देतो हो गया ये क्या हो गया ये ऐसेच नाही टीव्ही नहीं आलू सरपंच याला हात लावत्या नाही ते पाडायचं आहे नाही चल पुढं सगळा धंदा आपला जाईल थांब याला पाडून टाकतो ओ सरपंच अहो चला सरपंच अहो हे पाणी द्या टीव्हीला हात लावल्या सरपंच अरे पडत ती घेऊन दे आता जण आहे हो हे चला वाह घर छान आहे तुमचं आवडलं ना तुला हो फुलं खरी आहेत काही अरे नाही ते प्लास्टिकची फुलं आहेत शोची आहेत ती सूर्यफुले ते मला वाटतं तू पहिल्यांदाच घरी आली असशील ना हा पहिल्यांदा हो तात्या कुठे आहेत अरे काय झाले तात्या आहेत शेतामध्ये आमची जी विहीर आहे ना ते विहिरीचं पाणी गेले खाली ते मोटर खाली सोडायचं काम चाललं होतं बरं मी तिकडच होतो त्याच्यामध्ये पुण्याहून फोन आला माझा बिझनेस आहे ना पुण्याला मी तिकडे निघालो होतो बरं तिकडे निघालो तर त्यात तुझा कॉल आला की भेटायचे आता मी म्हटलं परत तिकडे शेतात जा तिकडे भेटण्यापेक्षा म्हणून तुला मी आपल्या घरीच बोलवलं हा बोल की काय एवढं अडचण हा एक महत्वाचंच काम आहे तसं काय प्रॉब्लेम वगैरे झालाय का नाही तसं काय नाही मग? एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला बरं बोल की तर आता सोसायटीच्या निवडणुका चालू आहेत तुम्ही विरोधी पक्षाचे मी एक प्रस्ताव घेऊन आले होते तुमच्याकडे अच्छा म्हणजे आज आमची मैत्रीण आम्हाला भेटायला आलेली नाहीये तर विरोधी पार्टीचा माणूस निवडणुकीचा काहीतरी वेगळा प्रस्ताव घेऊन आमच्याकडे आलेला आहे नाही हो तसं नाही त्यात तुमचा पण फायदा आहे आणि आमचा पण फायदा आहे बर हा हे बघा आता निवडणुका म्हटलं की पैसा लागतो आणि पैसा मग ते पार्टी दारू आणि तरुण मुलांची मारहाण तर माझं असं म्हणणं आहे की आपण सोसायटीची निवडणूक बिनविरोध केली तर हो अरे खरंच की यार प्रस्ताव चांगला आहे बरं का कारण काय होतं माहिती का राजकारण एवढ्या खालच्या लेवलला गेलेलं आहे की काय झाले आज राजकारणामध्ये कसले संस्कार नाही निष्ठा नाही आपल्यासाठी कुणी कुणासाठी काय केले याची जाणीव नाहीये पूर्वी कसं होतं पूर्वी माणसाला किंमत होती मतदारांना किंमत होती आता पैशाला किंमत आहे. अरे कोण कुठल्या पार्टीतून उभा राहतोय कोण कुठल्या पार्टीतून निवडून येतोय आणि निवडून आल्याच्या नंतर पटकन उडी मारून कोण कुठल्या गटात जाऊन मंत्री होतोय कुणाचं काहीच कळना त्याच्यामध्ये खरी गोची होती ती नेमके कार्यकर्त्यांची कारण कार्यकर्ते काय असतात ते असतात आपले अंधभक्त त्याचा नेता काही म्हणला तरी नुसता उदन जय 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 करायचं आणि आपल्या नेत्याला खुश ठेवण्यासाठी पलीकडच्या पार्टीच्या विरोधी नेत्याला मारण्याच्या शिव्या द्यायच्या त्या फेसबुक व्हॉट्सअपवरती काहीतरी पोस्ट टाकायच्या कमेंट करायच्या आणि नेमकं काय होतं ह्याचा नेता टुनकुनी उडी मारतो आणि दुसऱ्या रात्री जाऊन पलीकडच्या विरोधकाच्या मानेला मान लावून बसतो त्यावेळेस मात्र कार्यकर्ते तोंडावर पडतात कारण काल ह्याने त्याला शिव्या दिल्यात आणि आज त्याचा नेता त्याच्या मानेला जाऊन बसला आणि ह्याच्यामध्ये जर सुधारणा आणायची असेल ना तर तुमच्या माझ्यासारखी तरुण पिढी राजकारणामध्ये उतरणं गरजेची तू म्हणतीस ना तर मी तात्यांना बोलतो आणि हा प्रस्ताव तात्यांसमोर मी ठेवतो तात्या माझं ऐकतील पण तुमच्या आबांचं काय करायचं तोच तर मेन इश्यू आहे आबा माझं ऐकणार नाही आणि हे सुखे आणि बच्चे आहेच त्यांना पिन लावून द्यायला हो ते नुसते 24 लावून येतं मी काय म्हणते तुम्ही काय करा तात्यांनाच आबांना भेटायला सांगा अच्छा आता पण तो पण एक प्रयत्न करायला हरकत नाहीये
कारण कसं आहे माहितीये का, हे जरी आज एकामेकाचे कट्टर दुश्मन असले तरी एकेकाळी हे मित्र होते. म्हणून तर ठीक आहे. नाही, तुझं म्हणणं मला समजलं. मी काय करतो, आज संध्याकाळी तात्यांशी बोलतो, तात्यांना मी आबांना भेटायला सांगतो आणि काही करून हे सक्सेसफुल करा. नाही करणार, फायदा होईल आपला. नक्की. चला ये मग तू, मी पण निघतो गडबड. हा चालतंय. काय बाई, ह्या माणसाला काय करू मी? कितीदा सांगितलं शेतात जाताना लवकर उरकत जावा. सगळं मी करते तरी हे उशीर करतात. आओ चला की आता तरी. अगं तर माझं गमजे कुठे ठेवलाय की तिथं कपाटाच्या तिथं, या की घेऊन. हा भेटला थांब आलो. काय बाई, काय करावं बरं ह्या माणसाचं? शेतात जायचं तसं, मी स्वयंपाक करायचा, भांडी घासायची, कपडे धुवायची, सगळं करायचं तरी माणूस ही करत नाही. आता चला काय ती खोर काय तुमचा बाप घेणार आहे का? हा घेतो की, मग एवढं काय वरडती? आता शेतात गेला ऊन लागणार नाही का म्हणून हे घेतलं मी आपलं. अहो पण एवढा विचार करायचा, शेतात चाललोय सगळं, आणि मला सांगा खुरप कुठं आहे? मला खुरप दिसत नाही. खुरप मी सकाळच्याला इथंच ठेवलं होतं की. कुठं? आता हाय का इथं कुठं तरी खुरप? ती मला खुरप हुडकून द्या. तुझे डोळे गेले काय ग? त्या बघ ना तिकडे पलीकडं. कुठं? अगं ते काय तुझ्या पलीकडं. अहो ही बर, मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या झाडाला रोज पाणी घालायचं. हाय का ह्याला पाणी? अगं त्याला रोज पाणी घालतोय, ते खालून बोळ पडले त्याला, बघ ना आता हे बघ. अहो मग तुमचं काम हाय गडी माणसाचं, काय झालंय काय नाही बघायचं. एवढी सुद्धा अक्कल नाही तुम्हाला. आणि तू गळ्यातलं घालून शेतात निघाली का? आला का माझ्या गळ्यातल्यावर? अगं शेतात जर कोणी चोरलं तर काय व्हायचं? तुम्ही मला जास्त बोलू नका, मी तुम्हाला म्हणते. बरं ते जाऊ द्या, तुम्हाला मी कपडे टाकायला लावली, माझी साडी कुठं टाकली ते सांगा. लय बाबा आणि ते माग हे काम ते राहू द्या, आता ते राहू द्या, वाढू द्या जरा त्याला. लागले त्याला हे करायला. माझी साडी कुठं टाकली बाबाने काय माहिती. साडी याच्यात पिळून ठेवली होती ना सकाळी मी ना आल्यावर बघते तुम्हाला. जरा सुद्धा माणसाला अक्कल नाही. कसा हो तुम्ही संसार करणार आहे? अगं एक टायमाला 10 काम सांगितलं, कसं लक्षात राहील माझ्या? काय काम सांगती? शेतातलं एक काम जमत नाही, सगळं मी करते म्हणून बरं आहे. साऱ्या करायला सांगितलं ती सुद्धा तुम्हाला होय ना? मी खुरपती, कांदा लावायचं, पाणी द्यायचं, सगळं मी एकटी करते. अगं गावात आता एखादं बिगर भेटत नाही, ते काम करणार काय असते ते माणसं. अहो बापाच्या घरी कधी मी तांब्याभर सुद्धा पाणी घेतलं नाही व. अशी राजाची राणी कशी असती, मम्मी पाणी दे, आणि इथं सगळं तुमचा उतार येटा करत बसायचं. भोगायची वेळ आली ना, पाणी दे, हे दे, ते दे. आणि ही टप कोण ठेवायचं? तुमचा बाप घरामध्ये टप ठेवा. आता हे बी घेऊन जावा की काय ह्याला येणार आहे महागारी, तर ठेवून या. काय करावं बाई, कसलं फुटक्या नशिबाचं मला मिळालंय खरंच. जरा सुद्धा ह्याला अक्कल म्हणून माणसाला नाहीच. चल आता घेतला का समजा घेतलाय. आता दरवाजा काय तुमचा बाप लावायचा का? आता काय तुम्हाला कसं आता येळच घालीन बघा डोक्यात. एक काम सुद्धा होत नाही, काय नाही. आता कुलूप काय कोण घ्यायचा? कुलूप नाही, कुलूप हरवलंय. कसं हरवलं? अगं काल कोणीतरी भांगरवाल्याने नेलं. घ्या, ह्या माणसाचं कसलंच घरात लक्ष नाही. कुठं रे देवा मी लक्ष देऊ? ह्या माणसाने मला जगणंच मुश्किल केलंय. जाऊ दे नको. चला आता काय हुडक इकडं तिकडं. चला त्या शेतात बाया वाट बघत बसल्या असतेल्या. चला की आता चला. काय करू ग ह्या माणसाला? ह्याला तुडवलेलंच बरं आहे. डॅडी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अरे बोल की मग, एवढं आडवेड काय घेतोय? नाही काय, आता आपली सोसायटीची निवडणूक लागते. लागती नाही, लागली. हा तेच तर म्हणतो ना डॅडी मी, की निवडणूक म्हटलं की पैशाचा चुराडा आला, त्यात दारू, पार्ट्या, मटणं हे आलं, त्यात तरुण पिढींची डोके फोडी मारामारी, म्हणजे सगळा हा भांडणाचाच कार होऊन बसतो. अहो त्या निवडणुकीमुळं 5-5, 10-10 वर्ष लोक एकमेकाचे तोंड पाहत नाही. तर माझं असं म्हणणं होतं की आपण आपली सोसायटीची निवडणूक जर बिनविरोध केली तर. सोसायटीची निवडणूक आणि बिनविरोध? काय बोलतोय तू? अरे एक वेळेस आपल्या गावात पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, पण आपल्या गावात बिनविरोध निवडणूक होऊ शकत नाही. किंवा आबाबळ तरी ऐकल का? अहो डॅडी, मी काय म्हणतोय, आपण प्रयत्न तर करून पाहू ना. अरे तर मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधायला जायचं? हे बघा डॅडी, मला माहिती आहे तुम्ही आणि आबासाहेब आज जरी कट्टर एकमेकांचे दुश्मन असला ना, तरी लहानपणापासून तुम्ही आधी एकमेकांचे कट्टर मित्र होता. त्याच्यामुळं मला काय वाटतं की तुम्ही एकदा आबासाहेबांना बोलवा, त्यांच्याबरोबर मीटिंग करा आणि त्यांच्यासमोर एकदा हा बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव तर ठेवून बघा ना. ठीक आहे,
तर तुझं आहेच म्हणणं तर मी आबाला भेटतो आणि हे सगळं त्याला सांगतो. थँक्यू दादी. चला येऊ. हां ठीक आहे जा. आणि ऐक आहे बाबा, अरे ते स्कूटी घेऊन जाऊ नको. तो बुलेट आहे ते बुलेट ने ना. ती बुलेट नेतंय स्कूटी नेतंय. मला ते बुलेट येते का चालवायला? ह्याला पोरानी प्रस्ताव तर चांगला मांडलाय बरं का बिनविरोधचा. पण आता त्या आबाला बोलवाय कोणाला पाठवायचा हे काम मोनीशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. एवढं धाडस कोण करणार आहे? तर ही मोनी काय हाय काय कुठं गेली काय तपासणार आयला. त्याच्या आईला मोनीला फोन लागलाय आणि कावा लागलाय असं झालंच नाही. हिचा फोन सदा कदा बंदच आहे. आईला आता काय करायचं? हा अरे नानू. नानू काय तात्या इकडे या सावकाश. या बस सावकाश बसा. अरे वा. काय करत होता? बसलो होतो. कुठं? फ्रीज मध्ये. अरे फ्रीज मध्ये बसतात का? गरम होत गरम. अयो गरम होतोय म्हणून फ्रीज मध्ये जाऊन बसला आणि उद्या गार लागलं काय शिगडी जाऊन बसतील का? आईला काय करणार बाबा ह्या नानूच. बरं ऐक मी काय म्हणतोय ते आता तुला ते मोना ताई माहिती ना? ताई आपली आहे ना? मोना मैनी नाही. हा ना तिथे मैनीकडे जाशील. हा मोना ताईकडे जायचं. त्यांचं घर माहिती ना तिथं? हा मोना ताईच्या घरी जायचं आणि त्यांना म्हणायचं तात्यांनी तुम्हाला आबासाहेबाला बोलवायला पाठवलंय. काय म्हणशील? आबासाहेबाला तात्यांनी बोलवायला सांगितलं. आबासाहेबांना तात्यांनी बोलवायला सांगितलं. आता हे आबासाहेबांनी तात्यांना बोलवायला हे काय तुझी भाषा कुठली तिच्या? बरं हरकत नाही काय का कर पण नक्की सांग. हा कोणाला सांगशील? मोना ताईला. हा जा. मोना ताईला आबांना तात्यांनी बोला. हे म्हणत जाऊ नको. शांत बस. ना तर अख्ख्या वाटेने मोना ताईने आबाला मोना ताईला. आईला काय करणं आहे ते बरे. अरे बाबा या ठिकाणी मला 2 ओळी सुचल्यात बरं. कॉलेजच्या जीवनामध्ये झालं होतं मला प्रेम. कॉलेजच्या जीवनावरती झालं होतं मला प्रेम आणि नंतर कळलं मला झालाय माझ्या मोठा गेम. 1 नंबर 4 ओळीवर का पांडवा. अरे हे 4 ओळीमुळे मला कॉलेजच्या जीवनातलं प्रेम आठवलं. अजून आठवतोय तुम्हाला ते? मग काय सांगायचं ह्याच काट्या भेटली. फिर बोलो ना क्या है आपका. बोलो. अरे बोल ना ये. बोला प्रेम सांगा तुमचं. चला सांगणार आणि तुम्हाला नाही सांगायचं कुणाला सांगायचं? मग मित्राला नाही मग कुणाला सांगणार मग? अरे मॉडेल असं होतं. तिच्या करता मी 11वीत 5 वर्ष थांबलो. 5 वर्ष? मग अरे त्यामुळे तुमचं टक्कल पडलं इतक्या उशीर. आज लग्न झाल्यामुळे. मग तुम्ही प्रेम केल्यावर तुमचा गेम बिम नाही ना झाला? अरे कशी होईल गेम पांडवा सांगायला? अरे जीवा बिवाचं प्रेम होत. अण्णा एवढा हँडसम म्हणले अण्णा प्रेम होणार नाही तर काय होणार? काय लागा मित्र लागा तो आमचा ना मला थांबतोय. मजा केली. मजा असली माझी असली लागा. आईला नानू चांगला जेवर खा. मित्र आहे ना तू? मित्र आहे का नाही? आहे का नाही? नानू करताय का आवाज काढ. ये देख साले ये देख ये क्या है. असं मारामारी करायचं नाही. आपल्यात भांडणं नाही करायचं. सारखं आपला मित्र आहे. मित्र आहे. नानू तू इकडे कशाला आलाय? पण मी मनाताईला शोधतोय. मनाताई तुम्हाला दिसली का? मनाताई नाही दिसली राव आम्हाला. नाही दिसली आम्हाला नाही दिसली मनाताई. मला पण तात्यांनी शोधायला सांगितलं. तुम्ही पण शोधा काहीतरी काम करा. शोधाय पाहिजे बरं का. नानू करता. नानू मित्र आहे ना का आपला? मित्र आहे. हो खा आपला. मस्त वाजवतो याला ओळखतो का नाही?
देवा बरोबर बघी देवाकडे बघी कसं काय देवा देव देवासारखा जगा तू तिकडलं शोध तुम्ही पण शोध तिकडलं नाही तर तात्याला सांगेल आणि तात्यात तुम्हाला माझे होतील माझ्या चालक बरं तू जा तिकडे आता नाही इकडे आम्हाला सापडली म्हणत आहे तिकडे बघ आम्ही जातो इकडे आमच्या इकडे काय बाकीचं आणि शेतात गेल्यावरती तिथं बायांना जास्त गुलुगुलू करू नका, कामाशी काम ठेवा. तुम्ही कुठं बायानं गुलू गुलू करत येत किती हो तुम्ही कितीदा गेल्या वेळेस पण तिथं गेलो त्या बाईला म्हणताय साडी चांगली आणि तुझा नवराचा असा आणि तसा. ती जर उकरत काढलं ना तर मी लय हानीन बर का. तिथं तुडवाय सुद्धा कमी करायची नाही. गेल्या वेळेस डोळा फोडलाय, ह्या वेळेस डोकं फोडाय सुद्धा कमी करायची नाही मी. लय पोट दुखतंय माझं, घरी जाऊ का ग? हा कामाला म्हणलं की तुमचं पोट दुखतंय. अगं तू भाजीच अशी झणझणीत केलती पण असं जुलाब लागलं का धुवायला लागलं? काय सांगायचं. आणि त्या लांडग्यांबरोबर मटण खायला जाता तेव्हा नाही बा तुमचं पोट दुखत. अगं ते मटणाचा वेगळा विषय आला. आज खरंच तुझी शपथ लय पोट दुखते. आज तर मी झणझणीत ठेचा आणि भाकरी केली. आज तर तुम्ही खाऊ नका. कुठवतीस तुम्हाला. संस्कार बघ जेव्हा बघल तेव्हा पोरग पाया पडतंय माझ्या. नानू असं नाही उचलायचं. तात्या म्हणले दादा दादाच्या पाया पडायचं. अरे पाया पडायचं पाया धरून आपटायचं. काय नानू तू नानू हेच लायकी आहे तुमची. असं याला का तू वागतो अजून कुठं ह्याला त्याच्याशिवाय ह्याला अक्कल येत नाही. तात्याला आठवतात. तात्या म्हणतात दादा दादाला कुणाला मारायचं नाही. नाही मारला तात्याची ऐक ना. अरे मारायचं नाही म्हणून सांगितलंय आणि तू कुत्र्याच्या आवडीने मला मारतोय राव. परत बोलायला बसला होता ना तो गप. जाऊ दे नानू लय हे करू नको. बरं तू काय खाल्लं का नाही बाळा? मी वलन भात खाल्ला आणि शेवग्याची आणि काय 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 गवारीची शेंग खाली आणि मला पण पोटच नाही भरलं. पोट नाही भरलं. अरे एवढ्याचं पोत भरण पण पोट नाही भरलं आता. म्हणूनच ते तुडवतोय बघा तुम्हाला सांगतोय ना. पण मी नाही मारला त्याला. चांगलंय हुशार आहे मला माहित आहे. तात्या म्हणतात मी आता मोठा झालो. मोठा झाला आधी आता लग्न लावून द्यायचं नानूचं. आधी एवढा मोठा होता आता तर लय मोठा होता. अरे याला नानू तू इकडे कशासाठी आला बाळा? मी नाही का तात्या म्हणलं मनाताईला शोधायचंय. तुम्हाला मनाताई दिसल्या का? हा दिसल्या बाबा. त्या पार्लर पाशी गेल्या होत्या मी बघितलेलं. पार्लर पाशी? हा इथं हाय जरा खालच्या आळीला गेला का सर? तिथं बघ खालची तिथं खालची आळी माहिती का? खालची आली. हा तिथं पार्लर आहे बाजूला. तिथं बसेल राहतात त्या मोनाताई. तू जा सरळ जा. पाया नीट जा. बया आणि काय त्याच्या सारख्या नादी लागतात. अहो तुम्ही त्याच लायकीच आहे. एवढं शेंबडं पोरग मी तुम्हाला हाणून जात. ही तर लायकी आहे तुमची. मी कुठं तिथे काही हे नाही.
तू मला बोलायचं नाही याने हा काम फाडू तू शांत पण त्याला नीट सांगून त्या तात्याने आणल्या गावात काय कमी येडे हा चप्पल गाडी आणि मी फेकून देत असतो चप्पल मग काढलं करू मग येडे मग काय कानात ठोकाव काय त्यांनी आज कानात तो आवाज त्या गाडा उद्या तोंडात येऊन मुतलं म्हणजे कुत्र्यावानी म्हणजे मग गाव आहे आता इथं ते आपलं आबा येणार आहे म्हणलं आपल्या बंगल्याला राखून झोपावं म्हणलं मग कुत्र्यावानी पडलं का मी माणूस आहे याला कळत नाही गेला कुत्रा शेण कुत्र झोपलंय याला याला एकला दिसू दी नाही तर माग पळपळ हाणं तुला म्हणून मारलं तुला आणि कसं तुझ्या येण्याची गाडी लागतो रे तू मला नाही लागलं नाही लागलं वय आणि हाणत तर होता की होय नाही तसं करायचं बाळा हा हे कोण कुठं निघाला होतो मी तुम्हाला शोधत होतो मला कशाला तात्या म्हणलं मनात आईला सांग आबाला बोलवलंय म्हणून तात्याने निरोप दिला असा अगो बाया ये सपना बेटा ये जरा हात न मत त्या मैत्रीची वेळ काढू जरा शेतावर चक्कर मारा हो आबा हा येत जाईन रे हो बाई अहो जरा नीट जरा हे काढायचा की पिवळं ह्याच्यामधलं पिवळं काढा ना हा काय काम करताय दोन दिवस नाही भरली का आपा पैसे द्या नुसतं हा नीट ए पुरी नीट जरा ही अरे नीट काम कर गे ना कुणाची पोरगी कामाला आली नाही देखणी आहे हा कामाला आली लग्न झालं का झालंय बरं अरे नाना तू बी तसं करतोय राव नाही चांगलं नसतोय चांगलं दिसतोय ना ते पाणी बिणी दिलं का परवा खाली लाईट गेली तिथं नाना सगळं ओके काम चाललंय गांच्याची झाडं काढून टाका नमस्कार आबासाहेब नमस्कार कुणी यायला आजकाल इकडे हो सपना नीट सांग त्यांना बोलायला नीट बोलतोय मी ही माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे तात्याची नाही तुझी नाही आमची तर असं थोबड बघायची इच्छा सुद्धा नाही अरे सोड काय करता यावं लागतं ना आम्ही आमंत्रण नव्हतं झालं या म्हणून इथं आबा ऐकून घ्या ती काय म्हणतीये ते ऐकून घ्या कशासाठी ऐकून घ्यायचं माझी मैत्रीण आहे म्हणून मी सांगतेत म्हणून ऐका प्लीज मोनाताई लोक सांगू मला कुत्र भुगत होतं ना म्हणून ते महाग आलत माझ्या ना आता तू सांगते म्हणून मी का बसतोय बोल ते काय ना सपना महत्वाचं काम होतं म्हणून आले होते मी हा बोला ना ऐकतात ते बोला तात्याने निरोप दिला होता म्हणून आले मी तात्याने निरोप दिला होता नाहीतर असला गिरणात घालायला तोड पण बघा येत नाही आपण मोनाताई माझ्यासाठी तरी शांत बसा हा बरं ठीक आहे सपना पण काय हाय का ना काय पद्धत डॅडींला तुमच्या हाय का काय ही भाषा आपली आहे नाही एका महिलेशी एका मुलीशी आपण कसं बोला आपलं वय काय आपण करतोय काय हाय का काय पद्धत तुला कळतं का पहिल्यांदा बघ माझ्यासाठी शांत राहा फक्त प्लीज बोला तुम्ही बरं काय झाले सपना ते तात्याने मला निरोप असा दिला की आबासाहेबांना भेटायला बोलवले कुणाच्या लग्नाचं आमंत्रण आणलंय तात्याने बोलवलंय आता तात्याचं कौतिक आता ते मला माहित नाही कुणाचं लगीन लावायचं का कुणाचं मुहूर्त लावायचं मला माहित नाहीये पण मला निरोप दिलाय म्हणून मी सांगाय आले तात्याने बोलवलंय म्हणून तात्या काय का जागे झाले काय आबा ऐका ना काय म्हणतीये ती फक्त तात्याचं नाव काढलं का आपण टाकत फिरता 15 वर्ष जेलमध्ये काढले त्याच्यामुळे ते 15 वर्ष जाऊ द्या ऐका ती काय म्हणते पहिले प्रश्न पडलाय त्या 15 वर्षात ह्या माणसाला अटक येऊन कस काय हा माणूस गेला माझ्या मरणाची वाट नको बघू बघितलं ना मी काय म्हणलं होतं हे तुमचे पप्पा हे असलेत डाळायचं बघ रे तू डाळायचं बघ कळलं मला कुठे ते सांग फक्त बोलवलं त्यांनी हा मग असं सांगा भेटत असेल भेटायला जा तिकडं सांगू निरोप ताई हा मग तुमच्या पप्पांना सांगा की भेटायला बोलवलं तर तुम्ही ठरवा काय करायचं भेटायचं की नाही बरं त्यांना सांगा निरोप सांगायचं मी कुठे बोलवलं तेवढं सांग कुठे शेतात बोलवलंय शेतात कुठल्या शेतात खालच्या का वरच्या का मधल्या काय शेतात बोलवलंय
खालच्या शेतात. त्या बुरी बशी का? हा ती लुबडून खाल्लेलं तिथं बोलवलंय. ए तू बाकीचं मला कौतिक नको सांगू. चला येऊ का? चल डाळायचं बघ. आणि सपना तुला एकदा सासून सांगतोय या बाईचा संबंध कमी ठेवायचा. आबा आता बोलवलंय ना त्यांनी हा. माझ्यासाठी जा फक्त. ठीक आहे चला. हा तुझ्यामुळे सगळं ऐकून घ्यावं लागतंय. आयला या आबा बरोबर बोलायचं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचं काम आहे. नाही मांजर नाही बोक्याच्या गळ्यात घंटा बांधायचं काम आहे तिच्या आईला. बैदर डोक्याचा अजून याय नाही. तात्या मला एक गोष्ट कळाली नाही तुम्ही आबासाहेबाला कशाला भेटायला बोलवलंय? अरे काय झालं आता ही सोसायटीची निवडणूक लागली की नाही हा तर ते यायला आता काय आहे, भैया पण मला म्हणला की बाबा हे निवडणूक जर झाली तर मग मोकार पैसा गावाचा पैसा खर्च होतो. हे तरुण पोरं भांडणं तंड करतात हे म्हणतात वादेवादी होतं तर बाबा ही निवडणूक करण्यापेक्षा जर बिनविरोध झाली तर सगळ्यांचाच कल्याण आहे ना. मग त्याच्यासाठी म्हणलं जर त्या सगळी चर्चा करा म्हणून त्याला मी म्हणलं जरा मिटिंगला बोलावा. पण तू नक्की निरोप दिलाय का? हा मग दिला की घरी नव्हता तर शेतात जाऊन निरोप दिलाय. बसला होता ते रानात बायांना बोलत. तसा लय झापा आहे त्यो सरपंच या सरपंच बोल ना. एक काम कर मला पहिलं विचार मला का बोलवलंय मला म्हणून. का बोलवलंय आधी बसून तर बोलाव नंतर काय एवढा वेळ का माझ्याकडे. आता तिथून उठवणं शाळा हाकल्या कसं व्हायचं? या बा तुम्ही तर गेला इथं बसू द्या. तुमच्या मालकाला काय मोलवाद झालंय का? तसं नाही हो. तोंड करून बसतो मी. चराट जरी जळालं ना तर वळ तसाच राहतो. हा ना. हा गप तोंड ठेव. मी तुमच्याकडूनच बोललोय. मी त्यांच्याविषयी बोललो. त्यांच्याविषयी काय जळले म्हणलं? जळले का? त्याला विचार म्हणा का बोलवलंय म्हणा फटकेनी बोल. आपल्या गिळ नाही. 15 वर्ष जेलमध्ये काढलेत मी उगीच नाही. 15 वर्ष काय जेलमध्ये काढी काय चड्डी काढी का होती ना बादशाह हे बघा मी कशाला अरे बाबा काय बोलतोय देवासारखा इकडे बसा इकडे बोल करा. आम्ही काय यांच्या ढोंगणाकडे बघून बोलायचं का? मालक तसला गडी तसली दलिंदर मला नीट भाषा बोला. नीट भाषा बोला. बाई माणूस सगळे बोलायचं कळतं का? 15 वर्ष जेलमध्ये काढले. तुम्ही 15 वर्ष जेलमध्ये 15 वर्ष जेलमध्ये 15 वर्ष जेलमध्ये सुखदेव हे एका गाडीचा चष्मा आहे का अजून पण? नाही आता ते आपल्या तो पैसे नाही ना तात्या. ठीक आहे. आणि मालकाला काय त्यांना म्हणावं की मेन विषयाला हात घाला बाकीचं सांबार चौकशी करू नका. कुठं बी घालू नका ना हात. मेन विषयात हात घाला बोट घाला काही करा. मी काय म्हणतो तुम्हाला तात्या हा माणूस आखुडे. आणि बाई माणसाने मध्ये बोलू नका म्हणावं. 15 वर्ष जेलमध्ये काढलेत मी. हा बयामुळं लय मोठं महायुद्ध घडलेलं आहे माहितीये का? मी काय म्हणत होतो पण हे काय बाकीची काही गरजच नव्हती खरं तर आहे ना. तू नाही बाबा एकटा जरी आलास तरी बोललो असतो. आम्ही कशाला चव 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 आणलं देण्याची असू दे. काय काय आता मेन विषयाला हात घालतो. मुद्दा काय माहिती का? सरपंच सोसायटीची निवडणूक आली. निवडणूक म्हणलं की काय होणार? गावचा पैसा खर्च होणार. बरोबर. आता गावचा पैसा तर खर्च होणारच होणार. काय होणार? निवडणूक आली की दारू आली अमुक आलं तमुक आलं. दारू पिली की काय होणार? ही आजकालची पोरं कुत्र्यासारखी नाचणार बिचणार काय होणार? भांडणं तन्न करणार सगळा गावाचा राडा होऊन जाणार. म्हणून माझं काय म्हणणं होतं की आपण काय करू की यंदा सोसायटीची निवडणूक ही बिनविरोध नाही जमायचं आपल्याला. अरे ऐकून तर घ्या ना. काय ऐकून घ्यायचं मी? तुमचा असा जेव्हा लय चढीकपणा वा तुमचा. हो सरपंच काय म्हणतात बिनविरोध करा. अहो ते म्हणते ना बिन निरोध करा म्हणून. विरोध विरोध ना रे बिनविरोध. हा तेच ना मग. तुला काढून पसतवलं आई शपथ मी इकडं. अरे कामाच आहे तुम्ही हे अजिबात जमायचं नाही. मी का निवडणूक ही निवडणूक झाली पाहिजे. अरे पण तुला काय पैसे किती खर्च होऊ दे. बधीर डोक्याच्या आता तुला कळतं मिळतं का नाही? नीट भाषा कर. नीट भाषा नीट भाषा कर. 15 वर्ष तुम्ही त्याला समजून घ्या. काय समजून घ्यायचं? काय घ्यायचं समजून घे. तिने मिशेच्या नीट भाषा कर. मिशाव जाऊ नको. राहू द्या. तुम्ही दोघं बिला शहाणे झाले असते ना तर गावात शहाणपणा इथं राहणार. आम्ही दोघं सुक्या ना आम्ही दोघं अशा कुठं कुठं मारून बघ दोघं. नाही काय झाले मोने हे थांब मोने काय झाले माहिती का? हे बघ एक तर येत ना हे आहेत तिघ चौघ. बरोबर तिघ चौघ आहे ती. आपण दोघच आहे. त्याच्या आईला बांधणं झालं हे काय आपल्याला ऐकायचं नाही तर त्यामुळे आपण जरा मागे घेऊ शांत बस. मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. निवडणूक ही निवडणूक झाली पाहिजे. सोसायटी माझ्या ताब्यात आली पाहिजे. आमच्या सोसायटीची का मग सोसायटी आम्हीच जिंकणार. कोण? आम्हीच. सोड रे. ए दोघांना सांगतो
मुठीनं पैसा पेरायचा. पैसे पेरू सगळं पेरू पेरायचं. त्यांना दाखव आपण निवडणूक लढणार. तुझ्या का बघतोस तू? अरे सांगतो आम्ही यांना नाही धरून मारणार. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.